पण ज्या माणसाने किंवा ज्या राजाने तो गड बांधला आहे त्याचं नाव कधीच त्या किल्ल्याला किंवा तिथं आसपास दिलेलं नसतं. खरंच ही आपली प्रेरणास्थळे आहेत, आपली वारसास्थळे आहेत, ही जपली पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे. महिमानगड मानदेशाचा पहारेकरी. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात दहिवडी पुसेगाव या मार्गावर महिमानगड गावाच्या शेजारी महिमानगड हा किल्ला वसलेला आहे. हा किल्ला छोटासा परंतु सुंदर आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या महिमानगड गावातील जय भवानी मंदिरापासून आपल्याला महिमानगडावर जाण्यासाठी पायवाट आहे. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर आज मी पोचलो आहे महिमानगड किल्ल्याच्या पायथ्याशी. तर महिमानगड हा सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील एक किल्ला आहे आणि मानदेशाचा पहारेकरी म्हणून ह्या किल्ल्याची ओळख आहे. तर आदिलशाहीमध्ये विजापूर, पंढरपूर, सातारा, वाई, महाड असा सागरी व्यापार चालायचा. तर त्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी महिमानगड हा किल्ला बांधण्यात आला असावा. तर चला आपण महिमानगडाची सफर सुरू करूयात. तुफान वारा सुटलाय, त्यामुळं बराच बॅकग्राऊंड नॉईज येतोय. ही छोटीशी पायवाट आहे आणि कदाचित वरती गेल्यावरती थोडीशी प्रशस्त वाट असेल असा माझा अंदाज आहे. गडाची तटबंदी दिसू लागली वरती. अंदाजे 10 मिनिट चालल्यावरती या जुन्या काळातल्या पायऱ्यांचे अवशेष आपल्याला दिसत आहेत. बऱ्यापैकी उद्ध्वस्त झालेत, काही दगडात बांधलेले आहेत, तर वरती खडकात देखील कोरलेल्या पायऱ्या आपल्याला दिसत आहेत. महिमानगड चढताना वाटेवर मोठमोठ्या अजस्त्र अशा शिळा पडलेल्या आहेत. त्यांना चुकवत आपल्याला ही पायवाट काळजीपूर्वक चढावी लागते. तसं बघितलं तर महिमानगडाची उंचीही जास्त नाही. जवळपास 3219 फूट उंचीवर असलेला महिमानगड आपल्याला पायऱ्यांमार्गे आपण या दरवाज्यात येऊन पोहोचतो. गडाचं प्रवेशद्वार हे गोमुखी रचनेचं असावं. पूर्वी तेथे 7 फूट उंचीचा कमानी दरवाजा होता, परंतु तो आता अस्तित्वात नाही. परंतु दोन्ही बाजूंना त्याचे बुरुज अद्यापही शिल्लक आहेत. जय भवानी मंदिरापासून 10 ते 15 मिनटं सरळ चालल्यानंतर आपण मुख्य प्रवेशद्वारात येऊन पोहोचलो आहे. प्रवेशद्वार जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. त्याच्या कमानी वगैरे काहीच दिसत नाहीये, पूर्णपणे पडझड झाली. इथे दरवाजाचा आडसर आपल्याला दिसतोय, तेवढेच अवशेष बाकी आहेत. इथून आतमध्ये आल्यावरती दुसरं एक प्रवेशद्वार दिसतंय, ते पण पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. त्याच्या दोन्ही बाजूला दगडात हत्ती कोरलेले आहेत, इकडे आणि इकडे पण खूप सुंदर आणि सुबक असे हत्ती कोरलेले दिसत आहेत आपल्याला. इथून या 4 पायऱ्या वरती चढल्यावरती इथे एक ढासळलेलं बांधकाम दिसतंय. आणि वरती आपण आता गडमाथ्यावर येऊन पोचलोय. इकडे तटबंदी दिसते आपल्याला, बऱ्यापैकी ढासळली आहे. छोटासा किल्ला परंतु सुंदर असा किल्ला आहे. इथं वरती एक मंदिर आहे.
तर तिथे जाऊन आपण बघूया ते कशाचं आहे, दर्शन घेऊयात. जय बजरंगबली. मंदिराच्या उजवीकडे आपल्याला काही दगडांचे अवशेष दिसतात, जे पूर्वीचं काही बांधकाम असावं ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि त्याच्याच पुढे एका वाड्याचे अवशेष देखील आपल्याला दिसतात, ते सुद्धा आज उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्याच्यावर काटेरी झाडी उगवलेली आहे. त्या वाड्यांच्या अवशेषापासून आपण थोडंसं पुढे आलो की डावीकडे एक टाकं बांधलेलं दिसते, बारव आहे आणि या बारवेत बारमाही पाणी असतं. सुंदर प्रकारचं बांधकाम या बारवेचं आपल्याला दिसते. त्या बारवेच्या मागे सुद्धा काही अवशेष आहेत. इथं एक छोटंसं टाकं हे खडकात फोडून तयार केलेलं दिसतंय आणि त्याच्याच मागे इथं पण एक कातळात कोरलेलं टाकं आहे. याच्यात पूर्ण गाळ साचलाय, पाणी वगैरे नाही आणि कदाचित उतरण्यासाठी इथून पायऱ्या पूर्वी असाव्यात. इथून पुढे सुद्धा एक मोठा तलाव दिसतोय. या तलावात सुद्धा झाडे झुडपे साचलेली आहेत, उगवलेली आहेत आणि पाणी नाही आहे. तर एवढा छोटासा किल्ला आहे, परंतु पाण्याच्या व्यवस्थेसाठी 4 ते 5 छोटे मोठे टाके किंवा तलाव आपल्याला दिसत आहेत. इथं वृक्षारोपण सुद्धा केलेलं आहे आणि आता सध्या जास्त झाडे नाही आहेत, परंतु काही वर्षानंतर इथे नक्कीच नंदनवन फुललेलं परत दिसेल. गडाची तटबंदी बऱ्यापैकी शाबूत दिसते. इकडं एक भगवा आहे बुरुजावरती, तो फडकताना खरंच मनाला आत्मिक समाधान मिळत आहे. आणि इथं तटबंदीमध्ये कदाचित एक चोर दरवाजा आहे. आपण तो चोर दरवाजा बघूयात. हा चोर दरवाजा समोरील सोंडेवर जात असावा. इथून आपल्याला खालचा विस्तीर्ण परिसर नजरेस पडतोय. आणि इकडे हा भक्कम बुरुज आजही उभा आहे, त्याच्यावर डौलाने फडकणारा भगवा. त्या सोंडेकडे आपण जाऊन बघूया तिकडं काय आहे. गडाच्या ईशान्येला असणारी ही एक सोंड जी आहे ती तटबंदी बांधून गडापासून वेगळी केलेली दिसते, परंतु शेवटाच गेल्यावर तिथे आपल्याला काही बांधकामाचे अवशेष सुद्धा दिसतात. या सोंड्याच्या शेवटी सुद्धा एक बुरुज दिसतोय, जो पडलेल्या अवस्थेत आहे, आता ढासळलाय. इथून कदाचित इथून सुद्धा एक चोर दरवाजा असेल किंवा काय माहित नाही. आतमध्ये खूप अंधार आहे आणि इकडून काय दिसतंय का नाही. हा बुरुज सुद्धा ढासळलेल्या अवस्थेत दिसतोय आपल्याला. इथून गड पूर्ण
पूर्ण विस्तीर्ण गडाचा पसारा नजरेस पडतोय, तटबंदी वगैरे आणि खालचं महिमानगड गाव. हा छोटासा आणि सुंदर किल्ला बघताना खरंच मन थक्क झालं, स्तब्ध झालं. आणि हे सौंदर्य, ही हिरवळ आणि हा आपला इतिहास डोळ्यात साठवून घेण्यासाठी आतुर झालं. गडावरून वर्धनगड इकडे मागे आणि पुसेगावचा परिसर, बेळगाव, शिखर शिंगणापूर मंदिर इत्यादी ठिकाणे आपल्याला बघायला मिळतात. गडाच्या पूर्वेला असणाऱ्या या माचीवर फडकणारा भगवा बघून मनाला समाधान वाटलं. त्या भगव्याचं दर्शन घेण्यासाठी मी तिथून खाली गेलो आणि त्या भगव्याला प्रणाम केला. खरंच गडावर फडकणारा भगवा ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे असं वाटतं जगात. त्या भगव्यापासून तटबंदी लगत पुढे निघालो असता उजवीकडे त्या गडाच्या दगडांवरती काही नाविक कोरलेली आढळली आणि खरंच मनाला खूप दुःख झालं. आपण भरपूर किल्ल्यांवरती जातो, पण ज्या माणसाने किंवा ज्या राजाने तो गड बांधलाय त्याचं नाव कधीच त्या किल्ल्याला किंवा तिथं आसपास दिलेलं नसतं. परंतु आज आपण बघतो बऱ्याच किल्ल्यांवरती तरुण लोक किंवा तरुण पोरं जाऊन त्या गडावरती आपलं आणि आपल्या प्रेयसीचं किंवा प्रियकराचं नाव हे कोरतात. हे कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा. इथं बघा, अशा भरपूर किल्ल्यांवरती नाव कोरलेली असतात आणि ही खरंच चुकीची गोष्ट आहे. म्हणजे हे कुठेतरी थांबायला हवं. गडकिल्ले हे आपला ऐतिहासिक वारसा आहेत आणि अशा ठिकाणी पावित्र्य आपण जपलंच पाहिजे. अशा प्रकारे मानदेशाचा पहारेकरी असलेला महिमानगड हा किल्ला आपण आत्ता बघितला आहे. त्यावरील वास्तू, मंदिरं आणि त्याची उद्ध्वस्त झालेली तटबंदी, प्रवेशद्वार, सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि खरंच ही आपली प्रेरणास्थळे आहेत, आपली वारसास्थळे आहेत. ही जपली पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि ते झालं तरच पुढच्या पिढीला आपण हा वारसा सुपूर्त करू. नाहीतर हे दगड किंवा मातीचे ढिगारे बाकी काहीच राहणार नाही आणि सगळं पुसलं जाईल. त्यामुळे हे गड संवर्धित करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनीच केला पाहिजे. गडावर गेल्यावर तिथे कचरा फेकू नका, तिथे काही नावं वगैरे कोरू नका आणि नासधूस करण्याचा काही प्रयत्न करू नका किंवा तिथं कोणतं चुकीचं कृत्य करण्याचा कोणी प्रयत्न करू नका. हे सुद्धा एक संवर्धनच आहे. तर आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपण भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन किल्ल्यावरती. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.